मग काय म्हणते म्हणलं ते दसव्याचं काही आहे का नाही? हा फोनवर तर जरा गुणगुण केल्यासारखं दिसून राहिलं. कोणी फोन उचलत नाही, कोणी म्हणते चार्जिंग सरली, कोणी म्हणते आहे का नाही नक्की ते. तेच तर समजून नाही राहिलं त्याचं दसवं आहे का नाही. हे आता 1 तारखेला समजून ते खरं खरं काय गोष्ट आहे. हो जातो ना मी आता 1 तारखेला, बिलकुल सोडत नाही काही त्याला. 1 तारखेला पाहतोच मी. हो चिमणरावची गोष्ट काही खोटी नाही काही, कारण की जरासं गुणगुण करून राहिलेत ते. हो जरासं कसं करते का नाही असं त्याचं चालू आहे. हो एवढा 3 लाख रुपये लगाचा फिटून गेला वरे. तरी म्हणलं त्याच्या घरचे त्याचं दसवं करायला तयार नाही म्हणते. साधं भादच करणार आहे आणि तुम्ही काय शेता आणि तिकीटच काय. आता त्याले काय पडली पुढच्याले म्हणलं. बाकीचे लोक तर म्हणते शेजारे पाजारायला बोलावती, मग याले काय गरज होती बा येऊ नका तुम्ही. म्हणजे याच्यात काहीतरी नवीन पॉईंट दिसून राहिला मला. आपण मामा तुम्ही 3 लाख रुपयात हेलिकॉप्टर करायच नव्हतं पाहिजे ना. एकाने जीपनं जायला लागत होतं आणि बाकीचे पैसे कसे उरले असते. आता हे 3 लाख रुपये कसे आपल्या जवळचे द्यायला लागले त्या हेलिकॉप्टरवाल्याले. म्हणजे कसे बिब्यात कमावले, इकडे दिले, सातारा लुटलं, पुण्याला दान केले. म्हणजे फायदा काहीच नाही झाला ना आपला. म्हणजे हालो आपण त्याच जागा रस्त्यावर चालू ना शेवटी आपण एवढे शातीर असं माहित नाही ना मला रामपूरवाले. हो जाग्यावर देतो ना म्हणे. हेलिकॉप्टर आल्याबरोबर कार्यक्रम झाला की पैसे नगदी घ्या म्हणे, एकटाच देतो म्हणे. हो मोठ्या टीशीनं बोलले ते बुडं. आणि तिकडे लगाले अटॅक आला आणि पोयाला ते कुकडे काय मेलं का राहिलं जिथं तर काही समजून नाही राहिलं त्याचं. जाऊ दे आता. मी काय म्हणतो मामा, विषय सोडून द्या. ते बहुतेक केव्हा भोंडून पडलं गेलं ते. आता त्याचा काही विषय राहिला नाही. फालतू तिथं जाऊन तुम्ही त्याच्या जखमीवर काही मिटचवू नका. फालतू गेले बिचारा, जाऊ द्या आता तिकडे. त्याचा विषय सोडून द्या. डबल आपण कामाला लागू. काय करता मग आता? 3 लाख रुपये का उलशिक पैसे आहे का ते? 3 रुपये मी कोणाला सोडले नाही आज लोक. तू म्हणतो की 3 लाख सोडा. म्हणलं रुपया सोडत नाही मी, फक्त ते असला पाहिजे बस. हो ते आहे का नाही हे नाही मॅटर क्लिअर होऊन राहिलं ना. हो फक्त ते असला पाहिजे तिथं. 3 लाख रुपये तर काय असे वसूल करतो मी. जर उचली नाही दिले तर मला म्हणतो आता काय होईन तर. थांब मला ते चिमणरावले फोन लावा लागेल पहिले. त्यानं मला फोन लावून विचारलं होतं काय आहे तर कंडिशन. त्याला सांगून देतो मी. फायदा नाही मामा लावून फोन. गेला ना ते समोरचा. मग काय त्या दिवशी फोनवर त्याने स्पष्ट सांगितलं ना, आम्ही मातीवर हवं असं तसं. खोटी गोष्ट नाही हे. फालतू झिलप्या पाडणार आणि फालतू वाप गमावणार. मी सांगतो मामा तुम्हाला. हो पहा तुम्ही एक खेप तरी फोन लावून सांगून द्या येईल. ना तसं नसते ते. पूर्ण डोळ्यानं पाहिले का आपण घटना ती आपल्याला माहिती आहे का 100%. म्हणून जरासं कसं सरणावर काही काही जिवंत होऊन राहिले लोक. मग तुम्हाला माहित आहे काय आहे तर. मग एक वेळ चिमण रावले मला फोन लावून मॅटर क्लिअर करू द्या. मग ते काय सांगते त्याच्यानंतर आपण पाहू. लावा तुम्ही फोन करा टाइमपास. जाऊ द्या मला काय करला. बोला सर भाऊ, काय म्हणते हो? काही आलं का लक्षात? म्हणलं लावला फोन तिकडे. खरं आहे का खोटं आहे काही समजलं का म्हणलं अंदाज त्याचा? अरे नाही ना चिमणराव, समजूच देत नाहीत ना राजा. ते पाणी किती खोल आहे हेच समजायला मार्ग नाही तिथचं. मग काय तर पोटात काय ओटात काय बोलतीन काय करतीन काय नेमच नाही त्याचा रामपूरवाल्याचा. हो आता काय एकाला फोन लावला माझ्यावर ज्याचा नंबर होता सरपंचाचा. ते म्हणे माझा फोन डिस्चार्ज होते म्हणे. त्यानं मला दुसऱ्याचा दिला. मग दुसरा म्हणते की काय आता काय लिहिता आणि कसं करता आणि ढमकं करता आणि टमकं करता. असं म्हणजे झिलप्या पाडल्या त्यानं. झिलप्या पाडल्या म्हणजे मग काही ना काही डाऊट आहे समजा. काय म्हणे काय ते मग? कायच त्याला फोन लावला ती आपला घनघन घनघन करे म्हणे. काय लय शेतान काय लयच फालतू बसता खर्च करत. जास्त काही असा मोठा कार्यक्रम नाही, तात्पुरते घरचे करणार आहे बुवा. मग पत्रिका गित्रिका काही ती आली नाही बुवा आम्हाला. तर ते म्हणे आम्ही कसं पर्यावरणाचा विचार करतो म्हणे. कसं विनाकारण कागद छापाचं काम नाही बुवा, डिजिटल बनवून टाकतो म्हणे. तर बा आता काय अजून तर काही आलं नाही बुवा, पण ते म्हणे उद्यापर्यंत पत्रिका येऊन जाईन म्हणे. बाबा म्हणजे अजून दसव्याची पत्रिकाही छापली नाही. लोक तर गेल्या तिथे ते मॅटर तयार करते. बाबा म्हणजे काहीच नाही. म्हणजे असेच दिसते म्हणले नाही, झांबलेच दिसते वाटते बा. विचारूच नका ना. म्हणजे हे काहीतरी करणं म्हणून करणं द्यायले त्याला 2-4 पायाला गहू काहीतरी उडवतीन ते. असा काही मोठा कार्यक्रम दिसत नाही मले. घरचे लय कंदूत दिसून राहिले बुवा असा अंदाज येते माय. म्हणजे काय आहे काही समजायला मार्ग नाही. मी काय म्हणतो साहेब हो, इथं काहीतरी पाणी मुरूनच राहिलं. हो मनाला पटूनच राहिलं नाही गोष्ट. 3 लाख रुपये महाराजासाठी देणारा माणसाचं दसवेले खर्च करायला तयार नाही त्याच्या घरची. हे पण मी काय सांगतो, इथं काहीतरी मोठं षडयंत्र दिसते मला. रामपूरवाले आपण वाटते तेवढे सोपे नाही बरं. त्यानं फुकटात शिवव्याख्यान ऐकून घेतलं आणि पैसे द्यायचे त्याच्या जीवावर आली. आणि त्यानंच त्याला त्या बुड्याले पळून झाडलं गावाला येणं. आणि नंतर तुम्ही गेले की ते वापसही आला असत असा मला अंदाज दिसते बा. काऊन की लय शातीर लोक आहेत तिथचे.
पण आता पाणी किती काही मुरलं असन पण ते दसवं आहे म्हणते ना. मग दसवं आहे म्हणते म्हणल्यावर माणूस गेलाच असन का नाही, ते का जित्या माणसाचं करणार आहे का ते, इतक्यापर्यंत इतक्या थरापर्यंत जाईल का ते. कोणत्या थरावर म्हणजे 3 लाखाची गोष्ट आहे त्यासाठी. 10-20 हजार गाववाल्याला खर्च करून ते बुडं, पण त्याचे 2,90 वाचून राहिले ना. मग कोण कोणत्या थरावर जाईन याचा नेमच नाही या काळात पैशासाठी. म्हणून म्हणलं बा तुम्ही साळभाऊ एक चक्कर टाकाच तुम्ही 1 तारखेला, खरोखर पहा तुम्ही ते बुडं गेलं का नाही. तुम्ही पाहिला ना त्या चेहरा गिरा. नाही, चेहरा तर फिट आहे माया बाबा, डोक्यात बसला त्याचा चेहरा. काऊन की त्या दिवशी पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत स्टेजवरच होतं ते मिरवाले. मग 3 लाख रुपये माझ्याकडून आहे, माझ्याकडून पुढेच होतं ते. खाली उतरलंच नाही. जेव्हा इथे समजा आभार पडत असेल झालं तर काही गायब झालं तेही पता नाही. मग हे कसं सगळं म्हणजे सोचून समजून करेल आहे. हे मिली भगत आहे पुऱ्या गावाल्याची. पूर्ण षडयंत्र आहे. सगळे म्हणून कट रचून तुमचा गेम केलेला आहे. 100% सांगतो ते बुडं गेलंच नाही, जिवंतच आहे ते. काहीतरी तुम्हाला फोनवर सांगू राहिले हाय बा तुम्ही आले नाही पाहिजे म्हणून ते फोर्स करू राहिले. याच्यातनी काहीतरी गोलमाल आहे. तुम्ही 100% जाच तिथं. 1 तारखेला तुम्हाला ते हाती लागतेच. पण मी त्याला फोन केला, मी येऊन राहिलो बा, आता त्याच्याच्यानं काही सतर्कता नाही होईन ते समजा. म्हणजे काही एखादा नवीनच प्लॅन काढायची एखादा उपसून. बरोबर आहे साळव, तुम्ही म्हणतात येत नाही काही, खोटं नाही काही. आता कसं तुम्ही त्याला फोन सतर्क केलं नाही का, म्हणजे आता ते काही ना काहीतरी हातपाय हलवत येतं. काऊन की आता नाका तोंडात पाणी गेलं म्हणजे माणूस काहीतरी करतेच नाही का. हो मगजमारी करते ते. एखादा अजून प्लॅन एखादा करणार आहे ते. संकट कसं दूर करायचं हे त्याला माहित आहे आता. तर म्हणलं आपल्याला काहीतरी करावंच लागते, त्याशिवाय कसं आपले म्हणजे खरं गोष्ट हाती लागत नाही. तेच म्हणलं म्या की उद्या आहे 29 तारीख, एक दिवस आपल्या हातात आहे ना. तर तुम्ही आंधिल्या दिवशीच तिथं रामपूरला जाऊन टेका. हो मी गेलेलं कसं जमणार नाही ताल. तुम्ही गेलं की तिथं काय आहे वातावरण ते सगळं समजते. तुम्ही काही कोणाच्या ओळखीचे नाही, फक्त त्या इचुकाट्यावाल्याच्याच ओळखीचे आहे ना. तर तुम्ही काय करा, त्याला फोन लावा, म्हणावा माय पैसे काही देता. हो म्हणजे कसं तुमचे पैसे त्याच्याकडे राहायलाच आहे ना. आपण जरी बिब्यात काढले पण तुमचे तर पैसे त्याने दिलेच नाही का नाही. तुम्ही त्याला फोन करा 1-2 म्हणावा मी पैशाला येऊन राहिलो, की ते ऑटोमॅटिक तिथून पोहून जाते. आणि तुम्ही त्या गावातनी जाऊन टेका. आणि ते लारे आहे का कोण आहे तुमच्या इथं चांगला पोरगा होता आणि ते त्याच्या घरी तुम्ही मुक्काम ठोका. आणि तिची पूर्ण खोल फिटिंग काढा, काय आहे गावात काय नाही. आणि मग मी 1 तारखेला बरोबर येऊन टपकतो. म्हणजे तुम्ही पूर्ण डिटेल काढा आंदिल्या दिवशी. मामा काम लावता तुम्ही आता इकडचे बा. 1 दिवसाची मजुरी पडते. मग सासरे बा घरी आता ते हो म्हणते नाही म्हणते. आता तेच तर जाणार होते उद्या. आता काय विचारून पाहतो मी त्याला. नाही ते काही करा तुम्ही. हो तुमचं कसं झाले तर डबल पैसे वसूल होते ना इचुकाट्यावाल्याकडून. फायदाच आहे ना तुमचा. तुम्ही जाच आता 100%. सासरेबाला म्हणा सध्याचे राहा म्हणा अजून 2-3 दिवस. आणि तुम्ही तिकडे जाऊन उद्या चेक करून या. बरं तसं करतो मग. काही हरकत नाही. उद्या सकाळीच निघतो मी. बस त्याला एक फोन लावून देतो सकाळी 8 वाजता. येऊन राहिलो म्हणतो पैशाली मी. म्हणजे मग कसं त्या गावात दिवसभर मुक्कामही ठोकतो आणि पुरी माहिती डिटेलही काढतो. खरोखर दसो आहे का नाही, ते बुडा कोणता काय होईल सगळं बिलकुल. ठीक आहे मग. बस ठीक आहे मग काढा तुम्ही माहिती काढा रातभऱ्यात. मी 1 तारखेला हजर आहो तिथं. मग संग मग चालली येऊ. ठीक आहे ठेवतो मग. काळजी नका करू बंदिरा बस तुम्ही. आपला झटका मशीन आहेत ना काही काही वावराले, त्याच्याने हे बा रोई येत नाही, डुकर येत नाही. जेव्हा तुम्ही मस्त काळजी नका करू, कोणाचं नुकसान होणार नाही. 100% सांगतो ना. त्या नुकसानाची नाही काळजी करू राहिलं बे, रोयाची डुकराची. मला त्या दसव्याचं टेन्शन येऊ राहिलं ना. आता तुला सांगितलं 1 तारखेला दसवं म्हणतं आणि ते महाराज येऊ राहिला. म्हणजे कसं काय करून राहिला तू, काही सांगायला मार्ग नाही राजा. हे बा म्हणलं घास नाही गिटल्या जाऊ राहिला. काय करा आता तुम्ही काय सांगा राजा. म्हणजे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ राहिले काय, त्याचं काय टेन्शन घ्या लागते एवढं. असं आहे काही टेन्शन घ्या लागते. अरे मग माय जिथे पण तुम्ही दसवं करून राहिले तरी माणूस टेन्शन घेणार नाही का. मा घरचे काय म्हणन, लोक काय म्हणन, गावाले काय म्हणन. तू म्हणतो की दसवंच ठेवायचं, कसंच काय करून राहिला तू. मी काय म्हणतो तुमचं दसवं करायला आम्ही काय मूर्ख आहो का. हो त्याच्यात काहीतरी सोचलं असेल ना म्या. तर मी काय सांगतो तसं करा तुम्ही. तुम्ही काय करायचं उद्या सकाळी, आता आपण आता जागा लावून सकाळी गेले की चहागी घेताना विषय काळाचा बुडीजोड. म्हणा बा काय भयानक स्वप्न दिसलं म्हणा मले. अरे बाबा लस खतरनाक. माय आबाजी स्वप्नात आले म्हणा. त्यानं मला सांगितलं की लेका माय अजून दसवं नाही गेलं तुझ्या बापानं. तर माय आत्मा भटकून राहिला. तर त्याचं तुला लेका नाताले काही काळजी आहे का नाही. का तू मेल्यावर करतं का. तर माया दसवं 10 लोक का जीव घालणं बा, पण माया दसवं कर, नाही तर माझी आत्मा भटकत राहील. असं माझ्या स्वप्नात येऊन माझ्या आबाजीने सांगितलं म्हणा. राजा काही नको सांगू शांताराम तू. म्हणजे माझ्या आबाजीचं दसवं केलं तर ना मा बुड्यानं.
हो ते तुम्हाला माहित आहे, तुमच्या घरच्या बुडीला माहित आहे का, लोकांना माहित आहे का, कोणाला ध्यान आहे त्याचं. मा आबाजीचं दसवं झालेलं नाही म्हणा, माझ्या बुडाला कंजूस होता म्हणा. आणि आता मा आबाजी मा सपना देऊन मला सांगून राहिला, इंटिमेशन देऊन राहिला. आता काय करू. बुडी पिगयते, बुडी म्हणते की दसवं करून टाका. मग तुम्ही तुमच्या आबाजीचं दसवं करा, फोटो लागेल तर तुमचाच लावता तिथं. ब्लॅक अँड व्हाईट एखादा काढून आणायचा. आबाजी बा माझ्यासारखे दिसे, झाला विषय. तसं म्हणजे आबाजीचं दसवं करायचं बा, असं दाखवायचं नाही का राहिलेलं. बरं मग जेवण समजा नाही का, लोक बोलावं का, मग कसं करावं. नाही नाही, जास्त बोलावायचीच नाही, लयच लय 10 वेळेला 10 लोक बोलवायची बस. आमच्या आबाजीने सांगितलं म्हणा बा, लय लोक काही बोलावू नको, काहीतरी तात्पुरतं आपल्या घरी मन शांती व्हासाठी फक्त 10 लोक जीव घाल. मग तेवढेच बोलावायचे. आम्ही तर 5 जण आहोत समजा, सरपंच पकडून आपल्याला माहिती आहे यातली. आणि बाकीचे 5 अजून सांगायचे. बाकी काय गाजावाजा करायचा, जेवढ्या लोकांना कमी माहिती तेवढा फायदा आपला. चर्चा वाढत गेली, त्याच्या कानावर गेली तर मग ते महाराज येऊ राहिला ना म्हणून तो गोराय सरा. हे राजे, हे बरोबर आयडिया नाही का. म्हणजे मग त्या महाराजला सांगून त्याचा कंदील बुड्याचा दसवा आहे, आणि मी माझ्या घरच्या बुडीला सांगतो मग आबाजीचा आहे नाही का. पण मी दिसत नाही तिथं त्याला. मी दिसल्यावर मग तुम्ही त्याचे भाऊ हा असं सांगायचं ना. तुम्ही भाऊ हा म्हणा त्याचे, जराशी मिशी गिशी काढून घ्यायचा, जरा लुक बदलला झालं का. मी भाऊ हा म्हणा, मीच सगळा खर्च करू राहिलो म्हणायचा. तसं म्हणजे मी भाऊ हो असं असं दाखवायचं नाही का. बरं ठीक आहे ना, मी दुसऱ्या गावला असतो बा. ठीक आहे मग मी तसं सांगेन. आणि बाकी मग तुम्ही समजायचा मग बाकीचा. आम्ही सगळं चौघजण पाहतो, सरपंच आहे ना आम्ही तिघं समजा. तुम्ही फक्त बुडीले बरोबर समजावून द्या आणि मला सकाळी येऊन सांगायला या किंवा असं असं झालं. बाकी मग पुढचं मी बरोबर करतो काय करायचं ते. बरोबर ठीक आहे ना, मग मी सकाळी तुला काय होते वार्ता सांगतोस मग. हो पण काही म्हणून शांताराम नाही का, तुला काय वाटते ते खरंच मा भेटीसाठी येऊ राहिला असेल का पैशासाठी येऊ राहिला असेल असं तुला वाटते. त्याचं कसं आहे, त्याला शाय नाही. त्याला वाटलं बा हे बुडा गेला का नाही हे चेक करायसाठी येऊ राहिला ते, कारण की 3 लाखाचा प्रश्न आहे ना. त्याला म्हणा तू एवढा हुशार आहे तर आम्ही का मामूली हवं का म्हणा. आम्ही लगा 10 करून दाखवू तुला. फक्त तेवढा फोटो गिटो काढून आणायला लावता बरोबर. तेवढं म्हणजे कसं नाटक वाटलं पाहिजे बरोबर. ते सगळं बरोबर करतो मी, फोटो गिटो करतो, सगळी व्यवस्था म्हणजे खरोखरच वाटलं पाहिजे त्याला. फक्त तू बाकीचं समाज फक्त त्याला. हो काहीच काळजी नका करू ना, तुमचा रुपया जाऊ देत नाही. फक्त 5-10 हजार रुपये याच्यात खर्च होईल तुमचा कार्यक्रम. पण काही विषय नाही, मी ना मी तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता तर काळजीच मोकळी झाली. आता सणावून जेव तुम्ही आता नाही का. चला करा, सुरू करा, करून घ्या जेवण. तुमचे फोन लावणं झाले का. म्हणजे कसं आहे, दिवस निघाला की तुम्ही निघून जाता ड्युटीवर, तिकून येता उशिरा. हो म्हणजे नाही बोलणं होत ना काही चालणं होत. म्हणून म्हणलं बा आता तुम्हाला वेळ असेल तर मला 2 शब्द बोलायचे आहे तुमच्या संग. आता म्हणजे कोणाला फोनावर बोलणे कठीण झाला आता सासरे बापुडे. हो ना, आता फोन आला होता मोठ्या साडवाचा म्हणून बोललो मी त्याच्या संग. तेच म्हणून राहिलो मी, त्याच्या जास्त कसे आयर येऊ नका तुम्ही. मोठा जे आहे का नाही तुमचा साडू, माझा जवळ मोठा जवळ म्हणलं, तुमच्यापेक्षा अनुभव मला जास्त आहे. त्याच्या आयरी तुम्ही जास्त असाल तर मातीच जासा. ते कोणत्या रंगाचा आहे तुम्हाला माहीत आहे का. त्यानं किती धंदे करेल आहे, काय कामं करेल आहे माहीत नाही का म्हणलं. सगळे जैलं पाहायला आहेत म्हणलं त्यानं. हो त्याच्या तुम्ही जास्त आयरी येऊ नका, सांगू राहिलं तुम्हाला. मी काय लिहून राहिलो त्याच्या आयरीन गिरी. माहिती पैसे होते एका जणाकडे, ते तेवढे त्याने काढून दिले, बाकी काय दुसरं काही नाही. बस आता सहज फोन आलता बा, काय जेवण झालं का, काय म्हणजे तब्येती, असं सहज फोन आलता त्याचा. नाही नाही, ते काही सांगू नका, मला सगळं माहिती आहे तुमच्या काय चालू आहे तुमच्या खुरापती, सगळं मला माहीत असते. तर आता तुम्ही तुमचं पहा, मी तुम्हाला सूचना दिली. तर आता आम्ही उद्या चाललो म्हणलं गावाले. हो आता 15 दिवस तुमचं कसं आता जे अडचण होती ती नाही पडली. तर आता आम्हाला जावं लागते आमच्या गावाले. उद्यासाठी आमची तिकीट बुकिंग करून द्या लक्झरीची, आणि आम्हाला लवकर उद्या 10 वाजता रवाना करा. असं आहे मग, गेलं का टेम्पो टाकून येणार. इतके दिवस म्हणून जा तर गेलं नाही. ना ना, आता उद्या मला काम आहे रामपूरला जायचं, तर आता म्हणजे उद्याच जातो. मी काय म्हणतो मामाजी, थांबा तुम्ही काय गडबड करून राहिले. अजून 2-4 दिवस राहा ना आता. रोज घनघन करते ना हे, खर्च वाढला आणि आता म्हणते की म्हणजे कुठं म्हणजे पोटात काय आणि ओटात काय. मला सगळं माहीत आहे जवळ बापू, तुम्ही काय आहे आणि कसे आहे सगळं माहीत झालं मला. हो तुम्हाला तर वाटते मी गेलो पाहिजे, तुम्ही म्हणता की राजा, म्हणजे काही आपलं बोलू नका तुम्ही. तुमच्या मनातलं सांगा काय आहे तर. तुम्हाला तर वाटते लवकर गेलो पाहिजे मी. सांगा आता, मी काही म्हणलं बा. अरे मी काय घनघन करून राहिलो. अरे मी म्हणतो अजून 8 दिवस राहा तुम्ही, माय काही म्हणणं नाही. ते आता हे जाऊ दे, जे झालं ते झालं. आमची पोरगी आहे म्हणून आम्ही मुका हो. आमची उद्याची तिकीट काढून घ्या आणि बस आम्हाला जाऊ द्या. ना ऐका ना तुम्ही, माझ्या मनात तसं काहीच नाही. तुम्ही अजून 4 दिवस राहा तुम्ही. मस्त पाहुणचार हे ते करतो. साडी घ्यायचे मामीजीले, तुम्हाला एखादा ड्रेस गिरेस घेतला असता चांगला. थांबा तुम्ही 2 दिवस थांबाच म्हणलं. हो बाबा कसं काय म्हणे, याची सुधारणा झाली हो ना. हे तर म्हणे लवकर रवाना कर म्हणे. का म्हणलं मग कपडे साडी तुम्हाला तर म्हणलं मग घेता का, मग कसं करता. आता घ्या नाही लागेल का, इतके दिवस त्याने केलं आपल्या पोराचं बाळाचं, मग त्याला कपडे लत्ते घेऊनच पाठवा लागेल ना. मग मामीजीले चांगली भारी साडी, मामाजीले चांगला ड्रेस, असं बिलकुल आपण त्याला पाहुणचार करून रवाना करू 2-4 दिवसानं. उद्या कसं आहे, मला जरा कंपनीच्या कामानिमित्त एका दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. आता उद्या मी काही घरी नाही. असं आहे, याची कुठे अटकेल होती ना, म्हणून थांबून राहिलंय आपल्याला. तेच तर म्हणलं, नाही तर घनघन करे नाही. बरोबर ठीक आहे, म्हणजे असं होतं का ते. बरं 2 दिवस राहतो आम्ही, आणि आमचं काय जे तुम्हाला काही पाहुणचार करायचं ते करा, आणि मग आम्ही जातो बा, जाऊ द्या. जमला का नाही. उद्या सकाळी रामपूरला पोहतो आता. बरोबर ठीक आहे ना. हो राहा तुम्ही अजून 2-4 दिवस. मी आता कसं कंपनीच्या कामानिमित्त उद्या जातो, आणि बस परवा दिवशी समजा 1-2 दिवसही लागू शकते अंदाजे समजा. आणि मग चालला आला की मग मी आल्यावर तुम्ही मग पाहुणचार केला, आपलं कपडे लत्ते घेतले की चालले जाता मग काही विषय नाही.
बरोबर, ठीक आहे ना, मग काही हरकत नाही. फक्त म्हणलं साडवापासून बचावून राहा. त्याच्या जास्त कसं संपर्कात येऊ नका. नाही नाही नाही, त्याचा आपलं काही समजच नाही ना, बस तेवढंच फक्त फोनवर बोलणं असते आपलं, बाकी काही नाही. काय चांगली होती माझ्या आबाजी, सूर्यपान आबाजी बा मा इतका लाड करे ना लहानपणी हो लय. पण लेकानं मा बापानं लय गलत केलं ना, दसवं नाही केलं त्याचं दसवं. हो आता शेवटी माझ्या आबाजी माझ्या सपनात आले रात्री. म्हणे काय लेका म्हणे कंदिल्या कसं रे म्हणे त्या बापान लेका माझ्या दसवं नाही केलं म्हणे, अजून माझ्या आत्मा तृप्त नाही झाला म्हणे. निरा भटकून राहिला म्हणे. आणि तू तरी कर म्हणे लेका, नातू या नात्यानं. आता तू जर गेला तर म्हणे कसं काय होईल म्हणे, मग अशानं मी असाच भटकत राहू का म्हणे. काय बोलता म्हणजे तुमच्या आबाजी समजा तुमच्या सपनात आले वाटते रात्री, है ना? मग काय तर रात्री हे बा पूर्ण चेहरा माझ्या समोर आला. म्हणे बाबू कंदील तू काहीतरी कर म्हणे. हो माय तू दसवं करच म्हणे, नाही तर हे बा त्याचे परिणाम लय वाईट होईल म्हणे तुमच्या घराने. हो तुले नाही तर पोराले नाही, त्याच्या पोराले कोणाला मोठा झपका बसणार आहे म्हणे. म्हणून म्हणे माय तू काय लय तर खर्च करूही नको म्हणे. हो 10 लोक का जीव घालणं म्हणे, बस 10वेले 10 लोक घातले ना तरी बस झालं म्हणे आपलं. हो माय आत्मा तृप्त होऊन जाते म्हणे. पण मी म्हणलं बा कसं काय करा आता, म्हणजे आता इतके दिवस आता बुडा वारून झाला आणि आता दसवं करावं कसं. काय करावं लागते, लोकांचं काय करावं लागते आपल्याला, तुमच्या सपनात आले ना तुमच्या आबाजी, मग त्याने तुम्हाला प्रत्यक्ष जर आता तुम्हाला सांगितलं की माझ्या दसवं करवा तोंडाला म्हणून राहिले, मग तुम्ही करून टाका ना ते. 10 लोक जीव घालणं का मोठी भारी गोष्ट आहे का? तर म्हणलं बा उद्या कोणत्या हालतीत 1 तारीख आहे, आपण ते दसवं करूनच टाकू. कुठं बसता बाबा अंगावर, भाण्यावर कोणावर काही परिणाम झाला तर कोणाला झपका बसला तर त्याचं खरं होत असते. म्हणून म्हणलं आपण उद्या दसवं करूनच टाकू द्यायचं. काही नका सांगा बाबा तुम्ही, मग काय सपनात दिसलं म्हणजे तसंच असते का? काही बी आपलं तुमच्या मनात असेल तसं, म्हणून तुमच्या तसं आलं असेल ते. ना बाबा म्हणलं भानू साक्षात्कार झाला ना, प्रत्यक्ष समोर आल्यासारखे दिसले मला ते. नाही नाही आपण हे पा तू आई म्हणते का नाही तसंच बरोबर आहे. आपण 1 तारखेला 10 लोक का होईना जास्त लोक सांगू नको. हे पा तू मारतील सांग म्हणा, एक मंडपाची पट्टी टाक म्हणा आपल्या अंगणात नाही, आणि एखादा फोटो गिटो खुर्चीवर ठेवू, पूजापाती करू, निवद दाखवू, झालं आपलं. त्याचा आत्मा तृप्त होऊन जाते बुड्याचा. कुठं बसता तुम्ही म्हणता तसं, मग मला काय करावं लागते? मग फोटो आहे का एखादा? मग फोटो गिटो मग मोठा आणला लागेल ना, असा फ्रेम करून आणला लागेल ना ते. फोटोचं काय पाहा लागते त्या काळात, कुठचे कॅमेरे कुठचं काय रे, माझ्यासारखा दिसे म्हणते आबाजी. मग माझी आजी सांगेन मला, अरे बाबा म्हणे सारखा दिसे म्हणे, नातू बी ना आबाजी बी. तर म्हणून म्हणलं माझ्याच फोटो तू आपला एक काढून आण, प्रिंट काढ त्याची ब्लॅक अँड व्हाईट, आणि ते आपल्या फ्रेममध्ये अटकून देईन. बरं जमलं का, पटका गिटका बांधून कॅम्प्युटरवर. बरोबर, मग तसं करतो. मग तुमचा फोटो घेऊन जातो आणि त्याला ब्लॅक अँड व्हाईट मागतो आणि त्याचं फ्रेम करून घेऊन येतो. मग झालं. मग काय मोठा खर्चच काय, 1000-2000 रुपयाची कडे तिकडे. ते 1000 नाही 10,000 रुपये लागले चालते, पण हे अंगावर असं कर्ज नाही पाहिजे. मग काय तर कोणते रोट करा काही करा तर ते आपण फेडले पाहिजे, नसते परिणाम होतात त्याचे. बरं मग आपण आता तयारी लागून जाऊ आणि उद्या आपण करून टाकू. मग बस आणि बाकी काय असं जास्त लोकांना काही सांगत बसू नका. मोजकेच आपले म्हणजे कसं लोकांना वाटतं काय आहे आता दसवं कोणाचं करू राहिले आणि काय आहे, झिलप्या पाडतात लोक लय. मोजके 10 लोकांना सांगतो मी, 5 लोक म्हणजे सांगितल्यासारखेच आहे. सरपंच शांताराम येते, अजून 5 सांगून देतो मी. बरोबर करून टाकू मग शॉर्टकटमध्ये. मीच काय सांगतो, बस आपलं तात्पुरतं करून टाकू. चालते 2-3 बाय आपल्या साहेबाला सांगतो, करून टाकू अंगणातच. बरं ठीक आहे मग. येतो मी जरा शांतारामला भेटून येतो, पाहतो काय आहे. कंदिराबाजी काय काढला विषय गिषय, काय म्हणते बुडी? विषय गिषय सक्सेस झाला आपला, मांडला पद्धतशीर. आणि आता त्याने काय ठरवलं की बा आपण दसवं करून टाकू माया आबाजीचं. पण आता ते काय म्हणते तर आपण साध्या पद्धतीनं म्हणजे बा 5-25 लोक बोलावायचे आणि घरातल्या घरात समजा मंडप टाकून आपला कार्यक्रम करून टाकायचा. जास्त काही असं म्हणजे थोटान करायचं नाही. बरं केलं ते, जेवढ्या कमी लोकांना माहिती होईल तेवढं आपल्या फायद्याचं, म्हणजे जास्त कसं अंगलट येण्याची शक्यता कमी राहते. मग मारत राहिले फोन करून द्या किंवा भाण्याला पाठवून द्या आणि एक पट्टी टाक म्हणा अंगणात नाही, आणि अंगणातच आपण कसं आपला फोटो गिटो तिथे लावायचा आणि जाय तिकडे. मी भानूला सांगितलं, मी एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो घेऊन ये म्हणलं माया काढून, माया आबाजी माझ्यासारखी दिसे बा. तर मग कसं ते फोटो गिटो आणणार तयार करून आज, मारतीला सांगतो म्हणे एक पट्टी टाकून दे म्हणे आपण, कशी आपले 10-20 लोकांचा स्वयंपाक करू म्हणे. असं तात्पुरत्या पद्धतीने बिलकुल करणार आहे ते कार्यक्रम, असं आमचं नियोजन झालं आता. मग हे पहा मी काय म्हणतो, अर्धा प्लॅन आपला सक्सेस झाल्यासारखाच आहे. आणि दुसरी गोष्ट, मी आता त्याला फोन लावला का म्हणलं महाराज येऊन राहिले का तुम्ही, नक्की आहे का, काय नाही येता, कसं येता? तर ते येऊन राहिलं एसटीनं आपल्या फाट्यावर उतरते ते. आणि मी काय म्हणलं आपल्या याला पाठवून देतो झुंबरले गाडी घेऊन. म्हणजे कोणी आपल्या गावातला अजून भेटला, कोणी विषय काढला तर फालतू कसं सांगता नाही येणार. बस तेच म्हणून राहिलो तुम्ही की त्याला कसं जास्त लोकांच्या संपर्कात येऊ देता येत नाही. ते का लोकांच्या संपर्कात आला आणि त्यानं जर विचारलं कोणाच होय बा दसवं, आणि त्यानं जर म्हणलं की बा कंदील आबाजीचं, मग झालं ना आपलं भांडं फुटलं ना. त्याची चिंताच करू नका ना, म्हणून तर आपण झुंबरची गाडी तिथं पाठवून राहिलो. झुंबरला सांगितलं ना मी की त्याला येता पूर्ण बिलकुल त्या डोक्यात घालून दे कंदील बुड्याचं दसवं आहे म्हणून. चांगला माणूस होता, असा आहे तसा आहे, जास्त खर्च करू नका बा. देवधर्मासाठी खर्च केला, असं तसं चांगला माणूस होता, असं तसं बिलकुल ते पूर्ण त्याच्या डोक्यात घालून देणार आहे. बरं तरी पण म्हणलं शांताराम तू कसं त्याचं शर्ट सोडूच नको, त्याच्या संगच राह. तिसरा माणूस त्याच्या संपर्कात आलाच नाही पाहिजे. म्हणजे त्याच्या संगच असलं पाहिजे तू जायपर्यंत. माझ्याकडे तेच का, मी त्याच्या संगच, तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्ही फक्त त्याला सांगा मी भाऊ म्हणा त्याचा कंदील बुड्याचा, मीच करू राहिला मला सगळा खर्च गिडचं, असं तसं सांगा. बरोबर करतो ना मी. आता म्हणजे भावाचं नाटक करावं लागेल नाही का, म्हणजे मी भाऊ होते त्याचा नाही, मिशी गिशी काढा लागेल, म्हणजे कसं वैकून यायला पाहिजे नाही का. तेच म्हणलं मिशी गिशी काढा, जरासा लुक बदला, म्हणजे वाटलं नाही पाहिजे सारखं. ते सगळं बरोबर करतो मी, बस त्याचा काही विषय नाही. फक्त तू जेवण होईपर्यंत त्याला आपल्या शिवाडीच्या बाहेर हकलेपर्यंत त्याच्या संग राहायचो आणि कोणाची संपर्क येऊ देऊ नको. नाही ते सगळं पाहतो. सरपंच आहे, लाईने पाटील, आपण 5 जण बिलकुल हे प्रकरण एकदम चांगलं पद्धतशीर हाताळणार आहोत, त्याची काही चिंता नाही. त्याला रुपया द्यायचा नाही आपल्याला. जमलंच मग आता हे 10,000 रुपये खर्च झाला चालते आपल्याला या कार्यक्रमाला, पण त्याला 3 लाख द्यायचे नाही म्हणजे नाही द्यायच्या. तेच म्हणलं. हो ना बिलकुल काहीच काळजी करू नका. आता तुम्ही जा, आता कामोकामी लागा. हो ठीक आहे मग.
किती वाजता येतो म्हणे ते फाट्यावर, किती वाजता येते ते? उद्या ते समजा 10-11 वाजेपर्यंत फाट्यावर येईल ते. हो, फोन येते त्याचा मला. हो, मग तेव्हा आपण झुंबरला पाठवून देऊ गाडी घेऊन. हो, काही वांधा नाही. बरं ठीक आहे मग. आता आता कसं माणूस निवांत झाला आता. हो ठीक आहे. ना लय रिपोर्टिंगचे काम आहेत मामांग. मग आता जी भविष्यच मागून राहिलं माय. मग आता हे अवकाळी झाली, बाकी इकडे तिकडे जावं लागते मला. हा, तर हे पा तू काय कर, इथं समय एरिके मार्केटला लय माल येऊन नाही राहिला आता पाणी पावसाच्यानं. हा, तुम्ही हँडल करा ना तुम्ही. हा, फक्त किती माल घेतला तेवढा मला फोन सांगत जा. मी तेवढं मग तुम्हाला चेकचं ते व्यवस्था लावून देतो बरोबर मा भाजवळ. तेवढं करा तुम्हीच. पाहता 2-3 दिवस मामा, काय टेन्शन देऊ नका इकडला. तुम्हाला सगळं जमते आता. मा भरोसा आहे तुमच्यावर, तुम्ही काय टेन्शन घेता आता. वा, हे कसं काटेरी मुकुट आहे शेवटी. विश्वास कसं माणसाला विश्वास टिकला पाहिजे ना. आमच्यासारख्या माणसावर विश्वास नका ठेवू तुम्ही. भावावर विश्वास नाही ठेवायला पाहिजे ना. आमच्यासारखं काय ठेवता तुम्ही फालतू? बा एवढा मोठा व्यवहार आणि हे ते काही झालं गेलं तर बसा लागेल आमच्या मागं. हे बा आम्ही मजुरी बस झाली आम्हाला. बा 400 रुपये रोज, 300 रुपये रोज बस झाली आमची, हद झाली. वा, भाऊ नाही पुरले पण हे पा परके लोक पुरले. मग काय मा भाऊ काही 200-400 रुपये उपसण्या बॅगेतले सांगता येत नाही. मग काय म्हणून तुम्ही त्याला जास्त इकडे पाठवत नाही. त्याला तिकडे आपल्या ऑफिसवरच असते ते. तर हे पा तुम्ही काय करा, मा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही चालते बरोबर आहे. खरेदी विक्री हे ते व्यवस्थित करा आणि संध्याकाळी मला हिशोब देत जा. घरी आणून द्यायचं बरोबर काय झोको शिशीत उतरू राहिला नाही का. आता पूर्ण अधिकार आपल्याला दिले म्हटलं आता काही विषयच नाही राहिला. बरं, आता तुम्ही म्हणता बा म्हणून हे पा एवढं मोठं काटेरी मुकुट संभाय ना आता. बरं ठीक आहे, पाहतो मी, काही हरकत नाही. हो ठीक आहे ठीक आहे. जमलं का नाही? कशा काय म्हणते याला म्हणते विश्वास संपादन कसा करायचा हे आपल्यापासून शिकावा. हो, आता काय म्हणते तुम्हीच सगळं संभाया. हो, तुम्हीच खरेदी करा, तुम्हीच हे करा. म्हणजे मीच आता दलाल झालो. हो, मीच बोलतो मीच करतो काय करायचं ते आता. सगळं फक्त याला एक फोन करायचा, इतका माल घेतला चल पाठवू इतके पैसे. बिलकुल हे बा झोको महिन्याभरात. त्याला रामनाम सत्य सायाचा. काही टेन्शनचं काम नाही आता. आपल्याला कसं लोडचं काम नाही राहिला. कमाला बा, भावापेक्षा तुम्हाला म्हणून राहिला ते. मग काय पूर्ण म्हणजे तुमच्या ताब्यात दिला आता पूर्ण. आलाच फोन याची मनरावचा याले का नाही हुबक नाही. 15 दिवस झाले तर फोन नव्हता आला. आता 40,000 मागते काय कशा उचलाव का नाही, कसं करावं शिवलाल भाऊ. उचलाव का नाही हे पुण्यावाला. त्याची ते खोली भाडं हे ते डुबोला आम्ही दुकानदाराचे येते. आता कसा फोन लावला त्यांना, उचलू का? उचलाचा फोन उचलाचा कोणाचा बी गैरसमज होते ना. मग त्याला वाटते मुद्दा म्हणून नाही उचलू राहिला बा. गारपीट झाली म्हणा, काही राहिलं नाही म्हणा इकडे. इकडे मला भिकीले माग झालं म्हणा आम्ही. बोल देईल. हॅलो हॅलो, हा बोला मला चिमनराव. बोला काय म्हणता. काय राजा बबन भाऊ, तुम्ही असे नका करू ना. माझे पैसे 40,000 रुपये तुम्ही देतो म्हणे, अजून द्यायचा पत्ता नाही. म्हणलं हे पा मा घरच्या बाईची आरडी मोडली, मान लोकांची देऊन दिले. मी दुकानदाराची दिले, त्या दूधवाल्याची दिले, त्या भाड्यावाल्याची दिले. ते तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरवाल्याचे घेतले ते 9,000 तेही दिले. 40,000 रुपये मी लोकांचे दिले. आणि तुम्ही नाव नाही घेऊन राहिले. हरभऱ्यावर देतो म्हणे, गव्हावर देतो, काय अजून लोकांचे तर हरभरे आले, गहू आले. म्हणलं मग काही देता म्हणलं पैसे. काय याची म्हणा हो, काय सांगा तुम्हाला आता. आम्हाला माहित बा काय परिस्थिती आहे आज. पण काय गारपीट झाली राजा इकडे. वारा धुंदाळ चक्रीवादळ बा, माणसाला माणूस नाही दिसेन राजा. मरता मरता वाचलो आम्ही. मग काय सांगा तुम्हाला. मग 10 एकराचा गहू होता, बटेने केलेला पुरा सपा झाला राजा. काय करा बा, 2 दिवस झाले भाकर नाही खाल्ली. आता काय सांगा तुमच्या पैशाची काय करा आता. म्हणलं बा माझ्याला तर काही पैसे देणं होत नाही बा. आता तुम्ही मावर काय कारवाई ते करा. काय इलाजच नाही ना, पैसेच नाही तर काय करू मी, तुम्ही सांगा बा. आता अशी परिस्थिती झाली ना यार, तुम्ही येऊन पाहा ना इकडे. निरा म्हणलं हे बा पंचनामे सुरुवात जिकडे तिकडे पपया पडल्या, उस गेले, सगळंच गेलं ना, काहीच नाही राहिलं ना इकडे. पुरं लंब काम झालं ना. ना ते तुमचं सगळ्या गोष्टी बरोबर आहे. पण मला इकडे आरडी मोडून मी पैसे दिले ना. बाई पैसे मागून राहिली. मग काय 15-20 दिवस मी आणलं बा, हरभरा निघेपर्यंत करतो ऍडजस्ट. पण आता तुमचा हरभरा असं झालं तर मी काय करू दिले आता. पैसे तर पाहिजेच बा. आता मला कसं घरी राहणं कठीण झालेलं आहे. मी तिथं रामपूरला येऊन राहिलो. आता लक्झरीत बसलो मी. 4-5 वाजेपर्यंत तुमच्या रामपूरला पोहोचतो. इकडे काल रामपूर लिहून राहिला हे. अरे म्हणलं मी काय म्हणलं चिमनराव, देतो ना तुमचे पैसे. कायच्यात ना कायच्यात हे बा, आम्हाला गारपीट फारपीट भेटली की देतो ना पैसे, देतो ना आले की. आता हे फोटो गिटो अपलोड करणं सुरू आहे आमचे. देतो ना तुमचे पैसे, डुबत नाही तुमचे. तिघे बी आम्ही पैसे देणार आहोत तुमचे. ते वगायत गेलं तुमची ते गारपीट भेटो का नको भेटो, ते काही करा की नाही का घरचे. पण माझे पैसे मला पाहिजे आता. मी तिथं हातपाय खोरीन तिथंच मरीन. पण बाकी येतो मी तिथंच आता. आता ते लाराला फोन केला मी, त्याला म्हणलं मी येऊन राहिलो. तर ते आता तुम्ही तुमचं पहा, तुम्ही पैसे सोय लावा, मी तिथे येऊन राहिलो. आता काय करा शिवलाला, आता हे पैसे लिहून राहिला. आता कुठचे पैसे द्या सांगा, तूच सांगा. 40,000 रुपये तिघावर आमच्या. येऊ द्या ना, असे तर किती येते तर पैसे मागणारे. मग काय येऊ द्या, तुम्हीच जाऊ नका तिथं रामपूरले. इथंच राहा तुम्ही मार्केटले. याची खोली सांगितलं दलालाची. इथंच राहा तुम्ही. मी जाईन, मी सांभाळतो सगळं, काही काळजी करू नका तुम्ही. मग आज पैसे द्यायचे का त्याला, पैसे काही नाही द्यायचे त्याला. मग आम्ही रातभर इथंच राहीन मग मार्केटात, नाही का. ठीक आहे, मग इथं व्यवस्था आहे सगळे. तू समज मग जर आलास ते तर पाहिजे मग तेवढं. येऊ द्या ना गावात त्याला, मी सांभाळतो सगळं. तुम्ही काय काळजी करू नका. लागला तर मला नंबर देऊन द्या त्याला. शिवलाल भाऊले भेटा म्हणा, त्याला पैसे मागा म्हणा. मी करतो कवर काय करायचं ते.